महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत चर्चेचा विषय ठरतोय शिरूर लोकसभा. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना चितपट करण्यासाठी वाटेल तो प्रयास महायुतीकडून चालू आहे. पण कोल्हेंविरोधात कोण लढणार हे मात्र नक्की होईना. कधी शिंदे गटाचे आढळराव पाटील तर कधी राष्ट्रवादीचे विलास लांडे. या दोघांची नावे चर्चेत होती. महायुतीला जणू पेचच पडला उमेदवारी कोणाला द्यायची. यात आता भर पडली आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे. भाजपने केलेल्या सर्वेनुसार महेश लांडगे यांच्या नावाला पसंती जास्त आहे आणि शिवसेनेने जर जास्त आग्रह केला तर उमेदवारी आढळराव पाटलांना भेटेल. या महायुतीच्या चढाओढीत मात्र अमोल कोल्हेंनी चांगलाच आवाज उठवलाय. मतदारांशी संपर्क साधण्यात त्यांनी आघाडी मारली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचाराचा वेग चांगलाच पकडलाय. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार निश्चितच होईना. अजित पवार यांच्या आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यात आढळराव यांचा सहभाग बघायला भेटला. याच्यावरून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी भेटेल अशी चर्चा समोर येते. शिरूर मतदारसंघ हा भाजपकडे असावा असे प्रयत्न भाजप नेत्यांचे आहेत. उमेदवार कोणी असो पण सामान्य जनतेसाठी काय करणार हे कोणीच सांगत नाही. ही परिस्थिती आपली चालूच राहणार आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, शिरूर मतदारसंघामध्ये कोण निवडून यायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर असला पाहिजे हेही सांगा. चला तर जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.